तुम्हाला जर का गावाकडे बनणाऱ्या अस्सल गावरान चवीच्या रेसिपीज आवडत असतील ना, तर ही डिश नक्की तुमच्यासाठी आहे बरं का. इथं 1 वाटी अख्खा मसूर मी रात्रभर भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता. जितका मसूर आहे तितकाच कांदा घेतलेला आहे मी. तेलामध्ये मस्त अशी जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे चरचरीत. तुम्हाला हवं असेल तर मोहरी पण टाका तुम्ही. कांदा टाकून मस्त परतवून घेतलेला आहे. कांदा खूप असा मॅशेज झाल्यानंतर ठेचून घेतलेला भरपूर असा लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये. छान परतवून घ्यायचं आहे आपण हे आणि त्यानंतर सगळे काही आपल्या मसाल्याच्या डब्यातले आपण मसाले टाकणार आहोत. हळद, लाल तिखट, धने पावडर आणि अगदी थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे मी इथं. अगदी छान परतवून घ्यायचं आहे. आपण इथे याच्या ग्रेव्हीला ना दाटसरपणा येण्यासाठी कोणतंच वाटण वापरणार नाही आहोत. तर हा कांद्याचाच ना जो आपण मसाला बनवतो तो खूप असं छान दाटसरपणा देतो आपल्या ग्रेव्हीला. त्यानंतर अख्खा मसूर जो आपण भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता तो याच्यामध्ये टाकून मस्त असं परतवून घेतले. मीठ टाकून गरम पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे 10 ते 12 मिनिटं. मस्त असं चमचमीत आपला इथं अख्खा मसूर बनवून तयार होतो. चपातीसोबत भातासोबत अगदी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. कधी टिफिनला वैष्णवीसाठी ग्रेव्हीची भाजी हवी असते ना, त्यावेळेस मी नक्की ही भाजी बनवते.